नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सरासरी भाग 2। आपल्या सर्वांचे कमेंट आले होते की सर तुम्ही सरासरीचा भाग 2 नाही बनवला, तर तुमच्या कमेंट्स वरून मी आज सरासरीचा भाग 2 बनवत आहे। तर मित्रांनो, अशाच मला कमेंट करा ज्यामुळे मी तुम्हाला पुरेपूरशी माहिती देऊ शकणार। आणि यामध्ये पण तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला भाग 3 हवा का। तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यामुळे मला खूप फायदा होणार आणि माझा फायदा म्हणजेच तुमचा फायदा हे लक्षात असू द्या मित्रांनो, कारण की तुमचं मोटिवेशन हे माझ्यासाठी जिद्द ठरवते। तर बघा मित्रांनो, सरासरी भाग 2 मध्ये आता सगळ्यात पहिले टाईप नंबर 4 मध्ये परत आपल्याला नैसर्गिक संख्याच बघायच्या आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने। आपल्याला पहिला प्रश्न आहे 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 17 आहे, तर मोठी संख्या किती। तर मित्रांनो, सरासरीचा अर्थ दुसरा माध्य होते। माध्य म्हणजेच मधातील संख्या। माध्य म्हणजेच मित्रांनो काय होते, मधातील संख्या। तर आपल्याला सरासरी किती आहे 17, म्हणजे ही मधातली संख्या झाली। तर मित्रांनो, मधातली तर आहेच, पण बरोबर लक्षात असू द्या 17 ही नैसर्गिक संख्या आहे का। 17 ही नैसर्गिक संख्या आहे। त्यामुळे आपल्या 5 क्रमागत म्हटल्या होत्या, 5 संख्यापैकी एक संख्या गेली। का बरं गेली, कारण की 17 ही नैसर्गिक संख्या आहे। तर उरल्या किती 4, तर 2 अलीकडे आणि 2 पलीकडे, म्हणजेच 17च्या अलीकडे 16 व 15 आणि पलीकडे 18 व 19, म्हणजेच मोठी संख्या किती झाली 19। तर मित्रांनो, याचे उत्तर आलेले आहे 19। परत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 7 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 35 आहे, तर मोठी संख्या किती। मित्रांनो, एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात असू द्या, मी तुम्हाला असं सांगणार आहे। सरासरी म्हणजे मधातली संख्या, मधली संख्या। तर मधली संख्या किती आहे 35। पण मित्रांनो, मधली संख्या जरी 35 असली, 35 नैसर्गिक आहे का, आहे। तर आपल्याला संख्या किती टोटल 7। 7 पैकी किती उरल्या आपल्याकडे 6 संख्या। 6 संख्या का बरं उरल्या, कारण की ही एक संख्या वजा झाली। तर आपल्याकडे 6 उरल्या, तर 3 अलीकडे आणि 3 पलीकडे, म्हणजेच पलीकडे जायचं आहे 36, 37 आणि 38, अलीकडे यायचं आहे 34, 33 आणि 32। आपल्याला मोठी म्हटली, त्यामुळे मोठी कोणती येणार 38 मित्रांनो, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर काय आले 38। मित्रांनो, चला याच्यामध्ये जाऊया प्रश्न क्रमांक 3 मध्ये। प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, तुमची अशीच जिद्द मला खूप आवडते की सर तुम्ही कमेंट करता आणि म्हणता सर आम्हाला दुसरा पार्ट हवा, म्हणजेच तुमची जिद्द आहे शिकण्याची आणि माझी शिकवण्याची। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 मध्ये 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी सरासरी 19 आहे, तर मोठी संख्या किती। मित्रांनो, परत सरासरी म्हणजे मधली संख्या। मधली संख्या किती आहे 19। 19 ही नैसर्गिक संख्या आहे का, हो आहे मित्रांनो, म्हणजेच 5 पैकी एक संख्या गेली, उरल्या किती संख्या आपल्याकडे 4 संख्या। 4चं डिवायडेशन काय होईल मित्रांनो, 2 अलीकडे आणि 2 पलीकडे। तर पलीकडे जायचं का बरं, कारण की आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणून, आणि परत हे हातोहात काढून घ्यायचे, म्हणजेच मोठी संख्या किती आली मित्रांनो 21। तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला होमवर्क लिहायचे आहे, ते पण शॉर्टकट पद्धतीने। 7 क्रमागत
नैसर्गिक संख्यांची सरासरी 37 आहे, तर मोठी संख्या किती? परत 11 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 49 आहे, तर मोठी संख्या किती? परत 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 41 आहे, तर मोठी संख्या किती? परत 9 क्रमागत विषम नाही नैसर्गिकच नैसर्गिक संख्यांची सरासरी 57 आहे, तर मोठी संख्या किती? मित्रांनो, तुमचं असंच आता आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि आता मित्रांनो, आता आपल्याला ब्रेकर आला नाही, ह्या गणितामध्ये ब्रेकर आला नाही, तोच टाईप नंबर 4. पण ब्रेकर कसा येतो मित्रांनो गणितामध्ये? म्हणजे गणितामध्ये पण ब्रेक हवा. जसा गाडीमध्ये आपल्याला समोर कोणी दिसलं तर आपण कसा ब्रेक मारतो, तसा गणितामध्ये पण ब्रेक असतो, जो आपल्याला अडचण निर्माण करतो. आणि तेच आपल्याला अडचण दूर करायची आहे. जसं तिला बघितल्यावर आपल्या गाडीचा ब्रेक आणि हॉर्न दोन्ही लागतात, तसेच या गणिताला बघितल्यावर तुमच्या दिमागाचा ब्रेक लागणार आहे, म्हणजे लागणार आहेच. आणि तोच ब्रेक आपल्याला ऑइलिंग ग्रीसिंग करून क्लिअर करायचा आहे. तर बघा मित्रांनो, ब्रेक सिस्टीम कशी आहे याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 1, 6 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 11.5 आहे, तर मोठी संख्या किती? बघा मित्रांनो, हा जीवनातला ब्रेक आहे. सरासरी म्हणजे मधली संख्या होते, बरोबर आहे, याच्यात काहीच तुमचं चूक नाही. मित्रांनो, आपण 11.5 ही मधात लिहिली, पण मला सांगा 11.5 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नैसर्गिक संख्या नाही. त्यामुळे 6 मधलीच कोणती संख्या वजा होणार नाही. म्हणजे 3 संख्या पलीकडे आणि 3 संख्या अलीकडे. मग 11.5 नंतर नैसर्गिक कोणती आहे? 12, 13 आणि 14. अलीकडे 11, 10, 9. म्हणजेच आपल्याला मोठी विचारली तर मोठी संख्या कोणती? 14. परत दुसरा प्रश्न, 8 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी. प्रश्न सेम आहे. सरासरी 26.5 आहे, तर लहान संख्या किती? मित्रांनो, आपल्याला परत सरासरी म्हणजे मधली संख्या. मधली संख्या किती लिहिली आपण? 26.5. पण 26.5 ही नैसर्गिक संख्या नाही मित्रांनो. त्यामुळे या संख्येमधून कोणती संख्या वजा होणार नाही. म्हणजेच 4 पलीकडे आणि 4 अलीकडे. म्हणजे 26.5 नंतर नैसर्गिक 27, 28, 29 आणि 30. आपल्याला मोठी नको, आपल्याला कोणती हवी? लहान. तर आपल्याला अलीकडे येणं गरजेचे आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपला वेळ वाचेल. 24, 23 आणि 22. म्हणजे आपले आलेले उत्तर काय आहे? 22 या प्रश्नाचे. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला याचे मी होमवर्क देणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, थोडी याच्यामध्ये चूक झालेली आहे. ती चूक म्हणजे काय मित्रांनो? 26.5च्या अगोदर 26 येते आणि 26च्या अगोदर 25 आणि 24 आणि 23. म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे? 23. मित्रांनो, चूक प्रत्येकाच्याने होते आणि चुकीतूनच हा मार्ग निघत असतो. थोडी मिस्टेक होते मित्रांनो, पण ते मिस्टेक मायने नाही ठेवत. तर मित्रांनो, आपल्याला याच्याबद्दल होमवर्क लिहायचा आहे.
होमवर्कमध्ये परत 3 ते 4 एक्झाम्पल मित्रांनो. 8 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 27.5 आहे, तर मोठी संख्या किती? 10 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 37.5 आहे, तर लहान संख्या किती? परत 12 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 47.5 आहे, तर मोठी संख्या किती? परत 6 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 49.5 आहे, तर लहान संख्या किती? मित्रांनो, आता बघायचा आहे आपल्याला प्रश्नामधील कुबेरचा खजाना, जो फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. उन्हाळा खूप तपत आहे आणि तापमान खूप जास्त आहे, त्यामुळे गरमी तर होणारच. तरी पण मित्रांनो, तुमचा लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअरचा वर्षाव कमी नसायला हवा. जसा गरमी वाढत आहे तसे तुमचे लाईक पण वाढायला हवे, म्हणजेच मी या गरमीमध्ये पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार. तर आता आपल्याला बघायचा आहे कुबेर खजाना, त्याच्यामध्ये प्रश्न काय तयार होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, आता प्रश्न बघायचा आहे आपल्याला. 7 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 17 आहे. तर मित्रांनो बघा, प्रश्न काय तयार होऊ शकतो? त्यापैकी मोठी संख्या किती? दुसरा प्रश्न, लहान संख्या किती? परत तिसरा प्रश्न, सर्वात लहान व सर्वात मोठी यांची बेरीज किती? परत प्रश्न क्रमांक 4 असा तयार होऊ शकतो की मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान व मोठ्या संख्येचा गुणाकार किती? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. तर मित्रांनो बघा, 7 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 17 आहे. सरासरी म्हणजे मधली संख्या. मधली संख्या किती आहे? 17. 17 ही नैसर्गिक आहे काय? हो मित्रांनो, आहे. म्हणून 7 मधून 1 गेला, उरल्या किती संख्या? 6 संख्या. 6चं डिवायडेशन 6 अलीकडे, म्हणजे 6चं डिवायडेशन करताना 3 अलीकडे आणि 3 पलीकडे, म्हणजेच 3 पलीकडे लिहिताना 18, 19 आणि 20, अलीकडे लिहिताना 16, 15 आणि 14. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न क्रमांक 1 ची जर मोठी संख्या यामधली किती आहे? 20, म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आले 20, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर 20. परत प्रश्न क्रमांक 2, लहान संख्या किती? तर यापैकी लहान कोणती आहे? 14, म्हणजे दुसऱ्याचे उत्तर 14. सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज, म्हणजे सर्वात लहान 14 व सर्वात मोठी 20, यांची बेरीज किती ना मित्रांनो? 34, म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर 34. परत मोठ्या संख्येचा वर्ग किती? म्हणजे प्रश्न क्रमांक 4, मोठी संख्या किती आहे? 20, 20चा वर्ग 400 मित्रांनो, म्हणजेच आपल्याला उत्तर किती आहे? 400. परत प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? लहान व मोठ्या संख्येचा गुणाकार किती? मग लहान संख्या 14 आणि मोठी संख्या 20, म्हणजेच 14 दुनी 28, म्हणजेच किती आले? 280, म्हणजे प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर 280. तर मित्रांनो, आपल्याला याचे पण होमवर्क लिहायचे आहे. होमवर्कमध्ये जास्त नाही, 2च प्रश्न येणार आहे. आणि त्या 2 प्रश्नांसाठी परत किती प्रश्न? 5 प्रश्न असणार आहे.
जे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तुमच्या वेळेचा मी सदुपयोगच करणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो बघा, 5 क्रमागत संख्यांची सरासरी एकूण 20 आहे. तर हे 5 प्रश्न. परत 11 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 29 आहे. तर परत हे 5 प्रश्न आणि याला पण 5 प्रश्न, म्हणजे जे 5 आणि 5 10 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचे आहे. तर मित्रांनो चला आता बघूया टाईप नंबर 5. टाईप नंबर किती? 5 मित्रांनो. टाईप नंबर 5 मध्ये आपल्याला घ्यायचा आहे समसंख्येचा उपयोग. कशाचा? सम. तर मित्रांनो 5 क्रमागत सम संख्यांची सरासरी बेचाळीस आहे. तर त्यापैकी मोठी संख्या किती? मित्रांनो मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे, सरासरी म्हणजे मधली संख्या. तर आपल्याला सरासरी किती दिलेली आहे मित्रांनो? 42. सरासरी किती आहे? 42. म्हणजेच मधली संख्या किती झाली? 42. तर मित्रांनो परत एक लक्षात ठेवायचं आहे की 42 ही समसंख्या आहे का? हो आहे. म्हणजेच 5 मधून 1 गेले, उरल्या किती संख्या मित्रांनो? 4 संख्या. 4 संख्यांचं डिवायडेशन 2 पलीकडे आणि 2 अलीकडे. तर 42 नंतर सम किती येणार? 44. 43 ही सम नाही. 44 नंतर 46 आणि अलीकडे 40 आणि इकडे 38. आपल्याला मोठी संख्या विचारली त्यामुळे किती येणार उत्तर? 46. म्हणजे आलेलं उत्तर किती आहे? 46. परत मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2. 7 क्रमागत समसंख्यांची सरासरी 48 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या किती? मित्रांनो परत सरासरी म्हणजे मधली संख्या, म्हणजेच मधली संख्या किती आली? 48. तर मित्रांनो 48 ही समसंख्या आहे का? समसंख्या आहे मित्रांनो, म्हणून आपण ॲरो टिक केला. तर मित्रांनो 7 मधून 1 गेलं, उरले किती संख्या? 6 संख्या. 6चं डिवायडेशन 3 अलीकडे आणि 3 पलीकडे मित्रांनो. तर पलीकडे का बरं जायचं? कारण की फास्टमध्ये उत्तर येते आपलं, त्यामुळे 50, 52 आणि 54. अलीकडे 46, 44 आणि 42. तर मोठी संख्या किती येणार मित्रांनो? 54. म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे? 54. तर मित्रांनो आपल्याला याच्यामधले 2 प्रश्न, फक्त 2 प्रश्न होमवर्कसाठी घ्यायचे आहे. बघा मित्रांनो 11 क्रमागत समसंख्यांची सरासरी 64 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या किती? होमवर्कमधील प्रश्न. आणि प्रश्न क्रमांक 2. 9 क्रमागत समसंख्यांची सरासरी. मित्रांनो एवढा प्रश्न लिहायला नको. समसंख्यांची सरासरी 38 आहे. तर मोठी संख्या किती? मित्रांनो होमवर्क लिहून घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ब्रेक फार महत्त्वाचा आहे. तर आता याच्यामध्ये ब्रेक कुठं लागतो आपला, तो महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो चला, होमवर्क लिहून घेतलं असेल तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून घेतलेला असेल, तसे तुम्ही खूप हुशार आहात. तर मित्रांनो आता आपल्याला ब्रेक सिस्टीम पाहायची आहे. ब्रेक सिस्टीममध्ये पहिला प्रश्न टाईप नंबर 5 मध्ये 6 क्रमागत सम संख्यांची सरासरी 13 आहे. तर सर्वात लहान आणि दुसरा प्रश्न सर्वात मोठी संख्या किती?
मित्रांनो दोन्ही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, पण नियमानुसार, नियमाच्या पलीकडे नको. तर मित्रांनो सरासरी काय म्हणते? सरासरी मधली संख्या म्हणते, नवीन काही म्हणत नाही. तर आपण लिहिली मधली संख्या किती आहे? 13. 13 ही सम आहे का? नाही, म्हणून आपण इथं चुकीचं क्रॉस केलेलं आहे. का बरं चुकीचं क्रॉस केलं? कारण की 13 ही सम नाही, म्हणून या 6 मधून एक संख्या वजा होणार काय? नाही. पर्याय लक्षात ठेवा, मी तुम्हाला खूप काही देणार आहे. तर आता आपल्याकडे संख्या किती आहे? 6च. 6च का बरं एक वजा का बरं नाही केली? मित्रांनो तुमचा प्रश्न असेल ना, तर प्रश्न असायला हवा, कारण की 13 ही समसंख्या नाही, त्यामुळे ती आपण एक वजा केली नाही. तर 6 संख्याचं डिवायडेशन 3 अलीकडे आणि 3 पलीकडे. मग पलीकडे 13च्या नंतर समसंख्या कोणती आहे? 14. 14 नंतर सम 16 आणि 16 नंतर 18. अलीकडे 12, 10 आणि 8. तर लहान संख्या कोणती आली मित्रांनो? 8. आणि मोठी संख्या किती आली? 18. तर मित्रांनो तुम्हाला या ब्रेक सिस्टीमबद्दल मी 2 प्रश्न होमवर्कमध्ये देणार आहे. ब्रेक सिस्टीममध्ये होमवर्कमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न देणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1, 8 क्रमांक समसंख्यांची सरासरी 19 आहे, तर सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या किती? प्रश्न क्रमांक 2, 12 क्रमागत समसंख्यांची सरासरी 43 आहे, तर लहान आणि दुसरा प्रश्न मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणि तुम्ही सर्व ज्या प्रश्नाची वाट बघता तो म्हणजे कुबेर खजाना, ज्याचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आणि नक्की देणार आहे. तर वळूया आपण कुबेर खजानाकडे. तर मित्रांनो आता समसंख्येमध्ये जायचं आपल्याला. कुबेर खजाना कशामध्ये जायचं आहे? कुबेरचा खजाना. तर मित्रांनो लक्षात असू द्या, प्रश्नामध्ये नवीन नियम काहीच नसतो, नियम तेच असतात. आता चला बघा पहिला प्रश्न, 5 क्रमागत समसंख्यांची सरासरी 36 आहे, तर प्रश्न क्रमांक सर्वात मोठी संख्या किती? प्रश्न क्रमांक 2 काय तयार होऊ शकतो? लहान संख्या किती? परत तिसरा प्रश्न तयार होऊ शकतो, लहान व मोठी संख्या यांची बेरीज किती? मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 होऊ शकतो, सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार. आणि 5वा प्रश्न जो तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे याच्यामध्ये, सर्वात लहान दुसरी संख्या. संख्या कोणत्या नंबरची विचारलेली आहे मित्रांनो? दुसरी. तर नियम तोच, बदल काहीच नको. मित्रांनो सरासरी म्हणजे मधली संख्या. आपली सरासरी किती आहे? 36. 36 ही समसंख्या आहे का? हो मित्रांनो आहे. तर 5 मधून एक संख्या जाणार का? गेली. म्हणजे उरल्या किती आपल्याकडे डिवायडेशनसाठी संख्या? 4. 4चं डिवायडेशन 2 अलीकडे 2 पलीकडे. तर 2 पलीकडे जाताना 38 आणि 40, अलीकडे येताना 34 आणि 32. तर मित्रांनो सर्वात मोठी संख्या किती आली? 40. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर 40. परत सर्वात लहान 32, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर 32. परत प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? लहान व मोठी यांची बेरीज किती? तर लहान 32 आणि मोठी 40, म्हणजे यांची बेरीज किती आली?
72 मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर 72. परत प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, लहान व मोठी संख्या यांचा गुणाकार म्हणजेच 32 गुणेला 40. 32 चौक 128 म्हणजे गुणाकार किती आला 1280 मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 5 फार महत्त्वाचा आहे. सर्वात लहान दुसरी संख्या. सर्वात लहान संख्या कोणती आहे 32, पण दुसरी विचारली त्यामुळे किती येणार मित्रांनो 34. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर 34. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न देऊ शकणार. मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचे गणित 100% पक्क करून देण्याची गॅरंटी माझी. तर मित्रांनो आता होमवर्क बघायचा आहे. याच्यामध्ये होमवर्कमध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न बघूया. 7 क्रमागत समसंख्यांची सरासरी 50 आहे. तर किती प्रश्न सोडवायचे आहे 5 प्रश्न. परत 8 क्रमागत समसंख्यांची सरासरी 47 आहे. तर परत किती प्रश्न 5 प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपण जाऊया टाईप नंबर 6 कडे. मित्रांनो टाईप नंबर 6 कडे जाऊया. त्याआधी जल ही जीवन आहे, थोडं एक घोट पाणी पिऊन घेतो या. तर मित्रांनो आता बघायचं आहे टाईप नंबर 6 ज्याच्यामध्ये कोणत्या संख्या विषम संख्या येणार आहे. तर पहिला प्रश्न तयार होणार मित्रांनो 5 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर पहिला प्रश्न हा पण विचारला जाऊ शकतो सर्वात लहान त्यापैकी, आणि दुसरा प्रश्न होऊ शकतो सर्वात मोठी. तर मित्रांनो दोन्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्ही एक वेळा ऑब्झर्वेशन करा. सर्वात लहान आणि सर्वात मोठी. तर मित्रांनो सरासरी म्हणजे मधली संख्या. आपण मधली संख्या किती लिहिली 47. तर मित्रांनो 47 ही विषम संख्या आहे का? हो आहे, म्हणून आपण बरोबरची खूण केली आहे. तर मित्रांनो 5 मधून एक संख्या गमवावी लागेल म्हणजे उरल्या किती आपल्याकडे 4 संख्या. 4चं डिवायडेशन 2 अलीकडे आणि 2 पलीकडे. 47 नंतर विषम कोणती येते 49 आणि नंतर 51 आणि अलीकडे 45 आणि 43. लहान म्हटली तर किती येणार 43 आणि मोठी म्हटली तर किती येणार 51. मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणि मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक काय बघायचा आहे 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 7 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 17 आहे. तर सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो सरासरी म्हणजे मधली संख्या होते. 17 ही विषम आहे का? हो आहे ना मित्रांनो. मग एक संख्या वजा करावी लागेल. 7 मधून 1 गेल्या उरल्या किती संख्या मित्रांनो 6 संख्या. 6चं डिवायडेशन काय होईल 3 अलीकडे 3 पलीकडे. 17 नंतर विषम 19, 19 नंतर विषम 21, 21 नंतर विषम 23. बरं इथं स्टॉप का बरं झालं? कारण की पलीकडील 3 संख्या झालेल्या आहेत. आता यायचं आहे अलीकडे. 17च्या अलीकडे 15, 13 आणि 11. म्हणजेच सर्वात लहान किती आली आपली संख्या 11. सर्वात मोठी किती आली 23 मित्रांनो. चला तर याच्या आपण आता बघूया होमवर्क. तर मित्रांनो
होमवर्कमध्ये आपल्याला बघायचा आहे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. 9 क्रमांकात विषम संख्यांची सरासरी किती आहे? 21. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी. परत 11 क्रमांकात विषम संख्यांची सरासरी 35 आहे. तर सर्वात लहान आणि दुसरा प्रश्न सर्वात मोठी संख्या किती मित्रांनो? होमवर्कचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परत की दिसली रस्त्यामध्ये आणि आपल्याला मारायचा आहे ब्रेक. तर ब्रेक मारूया. तर ब्रेकमध्ये प्रश्न तुम्हाला तर माहीतच आहे. तर ब्रेक सिस्टीममधील पहिला प्रश्न मित्रांनो, 6 क्रमांकात विषम संख्यांची सरासरी 18 आहे. तर सर्वात लहान संख्या किती असं विचारलं जाऊ शकते. आणि दुसरा प्रश्न सर्वात मोठी संख्या किती? तर मित्रांनो सरासरी काय म्हणते? सरासरी एकच म्हणते, सरासरी मधली संख्या म्हणते. तर आपल्याला सरासरी किती दिलेली आहे? 18. 18 मधातली संख्या झाली. 18 ही विषम आहे का मित्रांनो? नाही. म्हणजेच याच्यामधून कोणतीच संख्या वजा होणार नाही. म्हणजेच आपल्याकडे उरल्या किती? 6 संख्या. म्हणजे इथे आपल्याला ब्रेक लागलेला आहे. ब्रेक कावर लागला? कारण की आपण 1 वजा केले नाही. तर 6चं डिवायडेशन 3 अलीकडे आणि 3 पलीकडे. 18 नंतर विषम 19, 19 नंतर 21, 21 नंतर 23 आणि अलीकडे 17, 15 आणि 13. तर लहान संख्या किती आली मित्रांनो? 13 आणि मोठी संख्या किती आली? 23. मित्रांनो आता याच्यामधील आपल्याला होमवर्क बघायचा आहे. होमवर्कमध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. 8 क्रमांकात विषम संख्यांची सरासरी 22 आहे. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी. 10 क्रमांकात विषम संख्यांची सरासरी 50 आहे. तर 2 प्रश्न परत सर्वात लहान संख्या किती आणि सर्वात मोठी संख्या किती? तर मित्रांनो तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि विषम संख्यांचा कुबेर खजाना मी तुम्हाला होमवर्कमध्ये देणार आहे. मी एकही प्रश्न तुम्हाला समजून सांगणार नाही. म्हणजेच आता कुबेर खजानाचा फायदा तुम्हाला कधी कधी स्वतः पण घ्यायला हवा. म्हणजेच कुबेर खजानामध्ये फक्त तुम्हाला होमवर्क भेटणार आहे. म्हणजे आता इथं भेटणार नाही. म्हणजे स्वतःच्या भरोशावर आपण काय करू शकतो हे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो कुबेर खजानामध्ये तुम्हाला फक्त होमवर्क भेटणार आहे. फक्त होमवर्क. तर पहिला प्रश्न बघा. 7 क्रमांकात विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर तुम्हाला प्रश्न 5 सांगायचे आहेत. किती? परत 5. पहिला प्रश्न सर्वात लहान, त्यानंतर सर्वात मोठी. तिसरा प्रश्न मोठ्या संख्येचा वर्ग किती? परत सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती? आणि
पाचवा प्रश्न, सर्वात मोठी दुसरी संख्या किती? मित्रांनो, परत हा एक प्रश्न झाला होमवर्कसाठी. आणि प्रश्न 2, 10 क्रमागत विषम संख्यांची सरासरी. 10 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 52 आहे. तर त्यासाठी किती सोडवायचे आहेत? 5 प्रश्न. परत तिसरा प्रश्न, 11 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 43 आहे. याला पण किती प्रश्न सोडवायचे आहेत? 5च प्रश्न जे तुम्हाला दिलेले आहेत. मित्रांनो, असाच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि तुमची मला अशीच साथ हवी. आणि अजून पण काही जणांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल.